धनगर होता आणि तो आपला बिचारा एका गंगेच्या तीरावरती तो आपला मेंढ्या चालत होता. मेंढ्या चारत असताना एक साधू त्याने पाहिले. ते जायचे पाण्यामध्ये बसायचे, ध्यानस्थ बसायचे. कसे ध्यानस्थ बसायचे पाण्यामध्ये. ते पाण्यावर तरंगायची तेवढी साधना घडली महाराज त्यांच्याकडून. ते पाण्यामध्ये बसायचे आणि तासून तास साधना करायची. असं एकदाने दोनदाने असं महिनाभर पाहिलं. कोणी धनगराने पाहिलं. आणि एकदा विचारलं त्या साधूला, का हो साधूजी, का हो हे केल्यानंतर काय मिळणार? साधू काय म्हटले, सहज बोलून गेले. सहज बोलणे इथं उपदेश करुणी साया. सहज साधू बोलले, अरे यांना देव मिळेल. काय मिळेल? देव मिळेल. धनगर जर म्हटलं अरे देव मिळेल तर कशाला मेंढ्या चारायच्या? उठला तो साधू गेले निघून. तो गेला पाण्यामध्ये बसला ध्यानस्थ. तास झाला तो आटना महाराजाचा जीव जायची पाळी आली. तसा गजेंद्राला आणि नकराला जसा भगवंत न्यायला आला, ह कडे लक्ष्मी आणि ती कहे गजेंद्र, त्याप्रमाणे भगवंत आला. ते धनगराला दर्शन दिलं. धनगराला म्हटला, माग तुला काय मागायचंय? काय म्हटला? माग तुला काय मागायचंय? धनगर म्हटला, मला काही नको, फक्त इथंच थांबा, मी त्या साधूला बोलून आणतो, सांगतो मला देव प्रसन्न झाला. देव थांबला महाराज. धनगर गेला, साधू जवळ गेला. साधूच्या चरणावर नतमस्तक, श्री संतांचे माता चरणावरील साष्टांग करी दंडवत केला. म्हटलं, साधूजी मला देव प्रसन्न झालाय. चला. साधू म्हटले, अरे मी तासून तास बसवतो, मला देव प्रसन्न आहे, तुला कस काय देव प्रसन्न झाला? कुठले साधू? चाल पाहायला देव कुठे प्रसन्न झाला. गेले तर गोदावरी तीराच्या तटावर चतुर्भुज रूप घेऊन देव प्रगट झालेला होता. त्या साधूने देवाच्या चरणावर लोटांगण घालायच्या ऐवजी त्या धनगराच्या पायी लोटांगण घातलं. का? त्याचा भाव एकनिष्ठ झाला. भाव फार महत्वाचा आहे. जसा व्यवहारात भावाला किंमत आहे, व्यवहारात भावाला किंमत आहे, परमार्थात भावाला किंमत आहे. परमार्थात जसं भावाला किंमत आहे, व्यवहारात जसं भावाला किंमत आहे, तसं संसारात देखील भावाला किंमत आहे. रावण का हारला? याचं कारण स्वतःचा सख्खा भाऊ असून विरोधात गेला. राम का जिंकले? अरे वल्कल्य धारण, राम प्रभूंच्या अगोदर ज्यांनी वल्कल्य धारण केलं तो लक्ष्मण देवाच्या सोबत होता, त्याच्यामुळे राम जिंकले.